सार्थ श्रीमद दासबोध, दशक 4, समास 6वा, वंदन भक्ती. श्रीराम समर्थ. समर्थ म्हणतात, मागील समासात 5व्या भक्तीचे लक्षण सांगितले. आता सावध होऊन 6वी भक्ती ऐका. नमस्कार करणे ही 6वी भक्ती होय. देवाला नमस्कार करावा, संत, साधू पुरुष आणि सज्जनांना नमस्कार करीत जावा. सूर्याला नमस्कार घालावेत, देवाला नमस्कार करावेत आणि श्री सद्गुरूंना भावपूर्ण साष्टांग नमस्कार करावा. अनेक प्रकारच्या देवांच्या मूर्ती, भगवंत आणि सद्गुरू हे खरे साष्टांग नमस्कार घालण्यास योग्य आहेत. इतरांना मात्र अधिकार पाहून नमस्कार करावा. 56 कोटी योजने विस्तृत अशा पृथ्वीवर अनेक विष्णू मूर्ती आहेत. त्या सर्वांना प्रेमपूर्वक साष्टांग नमस्कार घालावेत. श्री शंकर, श्री विष्णू आणि सूर्य देवता त्यांच्या दर्शनाने सर्व दोष अर्थात पापे नाहीसी होतात. त्याचप्रमाणे विशेषतः श्री मारुती रायास नित्य नेमाने नमस्कार करावा. शंकर, शेषशायी विष्णू आणि सूर्य तसेच मारुती यांचे दर्शन नित्य नेमाने घ्यावे, ते विशेष पुण्यकारक असते. भक्त, ज्ञानी, वैराग्य संपन्न पुरुष, स्वानुभवी महात्मे, तापसी, योगी आणि श्रेष्ठ व्यक्ती यांना पाहताच त्यांना चटकन नमस्कार करावा. वेद जाणणारे, शास्त्र जाणणारे आणि सर्व विद्या जाणणारे पंडित, पुराणिक आणि विद्वान लोक, याज्ञिक, वैदिक आणि पवित्र लोकांना नमस्कार करावा. जिथे विशेष गुण दिसेल ते सद्गुरूंचे अधिष्ठान वस्तीस्थान आहे असे समजून त्यांना अत्यंत आदराने नमस्कार करावा. गणेश, शारदा प्रकारच्या शक्ती देवता, शंकर व विष्णूच्या अवतार मूर्ती अशा प्रकारे वेगवेगळे देव तरी किती सांगावेत. या सर्व लोकांना केलेले नमस्कार अखेर एकच भगवंताला जाऊन पोहोचतात. अशा अर्थाने एक वचन सांगितलेले आहे ते ऐकावे. आकाशातून पडलेले पाणी ज्याप्रमाणे एका समुद्राला जाऊन पोहोचते, त्याचप्रमाणे सर्व देवांना केलेले नमस्कार एका केशवाकडे जाऊन पोहोचते. यासाठी सर्व देवांना आदराने नमस्कार करावा. सर्व देवात भगवंताचे वास्तव्य आहे असे मानल्यास भगवंताला मोठा आनंद होतो. सर्व देवाच्या ठिकाणी भगवंताचे वास्तव्य आहे. सर्व साधू संतांच्या ठिकाणी श्री सद्गुरूंचे वस्तीस्थान आहे ही भावना ठेवून दोघांना अर्थात देव व सद्गुरूंना नमस्कार करावा. अहंकाराने अहंकार कमी होऊन नम्रता येते, विकल्प कमी होतो आणि अनेक साधू संत सज्जनांशी साख्य अर्थात निकटता, स्नेह होते. नमस्काराने दोष जातात. नमस्कार केल्याने घडलेल्या अन्यायाची क्षमा होते आणि समाधान बिघडले असल्यास ते पुन्हा प्राप्त होते. पुष्कळ लोक मानतात की मस्तक उडवणे ही सर्वात मोठी शिक्षा आहे. यासाठीच देव आणि भक्तापुढे नेहमी आपले मस्तक झुकवावे अर्थात वंदन करावे, म्हणजे पापनाश होईल. नमस्कार केल्यामुळे कृपा उचंबळून येते. नामस्मरणाने प्रसन्नता वाढते आणि नमस्काराने श्री सद्गुरू साधकांकडे ओढले जातात. मनात कोणताही अहम अथवा विकल्प न ठेवता नमस्कार केला तर दोषाचे डोंगर नाहीसे होतात आणि मुख्य म्हणजे परमेश्वराची कृपा होते. नमस्काराने पतित लोक पावन होतात. नमस्कार करून संतांना शरण जावे. नमस्कार केल्याने जन्ममरणाची पीडा दूर होते. समजा एखादा माणूस फार मोठा गुन्हा करून आला आणि त्याने साष्टांग दंडवत नमस्कार घातला, तर श्रेष्ठ लोकांनी त्या अन्यायाची क्षमा केली पाहिजे. त्यासाठीच आचरण करण्यास योग्य सुरेख असे नमस्कारासारखे साधन नाही. नमस्काराने माणसाचे अंगी सद्बुद्धी उत्पन्न होते. नमस्कार करण्यासाठी काहीच खर्च करावा लागत नाही. नमस्कार करण्यासाठी काही कष्ट पडत नाही. नमस्कार करण्यासाठी इतर उपकरणे, साधन सामग्री लागत नाही. नमस्कारा इतके अत्यंत सोपे दुसरे साधन नाही. पण जो नामस्मरण करायचा तो अनन्य भावाने अगदी मनपूर्वक करावा. इतर साधनांचा प्रयत्न करून उगीच कशाला कष्ट सोसावेत. जो साधक अत्यंत श्रद्धेने व मनापासून साधू संत सज्जनांना नमस्कार घालतो, त्यांची काळजी त्या साधू संतांना लागते आणि मग
तो साधू महात्मा त्या साधकाला अगदी सोप्या सुलभ मार्गाने जिथल्या तिथे अर्थात भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतो. म्हणून नमस्कार हे साधन अत्यंत श्रेष्ठ आहे. नमस्कार केल्यामुळे श्रेष्ठ संत व भगवंत आपल्याकडे ओढले जातात, त्यांची कृपा प्राप्त होते, अशी ही 6वी भक्ती स्पष्ट करून सांगितली. समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.